हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम रूप पाहता लोक रूप पाहता रूप पाहता लोक 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 हा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरला तोहा विठ्ठल बरला सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल आला काहीतरी आला विठ्ठल हा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा गौत सुकृताचे गौत सुकृताचे दोहे सुकृताचे हा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे
हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम ऐका महिमा वडीचे गोरे खाये बिल्लीचे गोरे खाये बिल्लीचे गोरे खाये बिल्लीचे ऐका महिमा वडीचे गोरे ऐका महिमा वडीचे गोरे खाये गोरे खाये बिल्लीचे गोरे खाये बिल्लीचे ऐका महिमा वडीचे गोरे खाये बिल्लीचे गोरे खाये गोरे खाये घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ सुदामाचे सोहे हके मारी चोरडेचे हके मारी चोरडेचे हके मारी चोरडेचे हके मारी हके मारी घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ न म्हणे उत्कृष्ट तो थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे म्हणे पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ हरे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल
ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, बोडे खाये भिल्लिनीचे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. सुदामाचे पोहे किंवा पोहे सुदामाचे, फुके मारी कोरडीचे, थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलीकाय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रधान, गुरु सरे चरणारविंदाची त्यांच्या कुमाराने पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां, संजीवयत्यखिल शक्तिधर सुधामनां, अन्यांशास्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिवता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रारुता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रवृत्तिभिरे देवे सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. शबरीनामकुलोत्पन्नं, मारुतिर्नाम यस्य पिता, माता रायी नाम यस्य, तं नमामि किसङ्गिरिम्. गुरुदास तथा मुनिजनतया, बाबा से बोलती. ऐशा नामे शंकरा, निसंग जो संगती. पुण्यलोकिसा देवगड भूमिसा, मोती खरा शोभतो. ऐशा सद्गुरु श्री
भास्करगिरी बाबा वंदितो. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची देवा. हरी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना घावी घावी माझी सेवा. घावी घावी माझी सेवा. घावी घावी माझी सेवा. घावी घावी माझी सेवा. घावी घावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा. देना दुर्बळाची देवा. देना दुर्बळाची सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा. देना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा देन दुर्बळाची देवा. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लिनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग अवतार धारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगन्मान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भक्तिपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करतात. ऐका महिमा आवडीची. मी जो महिमा सांगतो तो महिमा काय करा आवडीनं ऐका. कोणाचा महिमा? तो श्रेष्ठ भक्त आहे जो निस्सिम भक्त आहे. परमात्म्याने त्याच्यावरती केलेली कृपा आहे. असा असणारा परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे आणि कनवाळू सुद्धा आहे. ही प्रचिती तुकोबारायांना आली आणि जशाच्या तसं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये केलंय. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लिनीची. कोणाचा महिमा ऐकायचा? ज्याने शबरी मातेची उष्टी असणारी बोरं खाल्ली. असा असणारा तो परमात्मा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हो, तो परमात्मा काय प्रेमाचा भुकेला आहे. त्याला फक्त भाव पाहिजे त्या प्रेमामध्ये, बाकी त्याला काहीही लागत नाही. सदैव त्याच्यावरती दुष्काळ आहे. कशाचा? प्रेमाचा. कुणीतरी भक्ताने त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. मग असं कोण आहे? या जगतामध्ये असे अनेक संत आहेत, अनेक भक्त आहेत, ज्यांनी त्यांच्या साधनेच्या माध्यमातून त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये साध्य केली. सुदामाचे पोहे फके मारी कोरडेचे. मग भगवान परमात्माचे असणारे मित्र आहे. कोण आहे? सुदामजी आहे. मित्रही आहे आणि एका अर्थाने भक्तही आहे. मग त्या सुदामाचे पोहे कोणी खाल्ले? परमात्म्याने खाल्ले. बरं, आवडीनं खाल्ले. त्यानं काय बघितलं का? पोह्याला फोडणी दिली होती की शेंगदाणे टाकले होते की मिरची टाकली होती की कांदा पोहे केले होते? नाही महाराज. परमात्मा तो काहीही बघत नाही. तुकोबाराय म्हणतात ना, म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तू काय म्हणे भक्ती पुढे, ते उष्ट आहे की थोडे हा परमात्मा बघत नाही. त्याच्यामध्ये असणारा जो भाव आहे तो परमात्माला पाहिजे. विठ्ठल.
हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सुंदर चिंतन अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केलंय. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, परमात्म्याच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने, स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान, वारकरी संप्रदायाला आदर्शवत ज्यांचं जीवन आहे, शांती ब्रह्म श्री गुरु बाबांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने आणि प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पुरुषोत्तम मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा ज्यांची आहे, हो, गोवत्स परमपूज्य राधाकृष्ण स्वामी महाराज यांची कथा आहे. कारण की अधिक मासानिमित्त, पुरुषोत्तम मासानिमित्त अशा काही पर्व काळामध्ये एखादी साधना एखाद्या साधकाने केली, इतर वर्ष त्याने कितीही साधना करू द्या, इतर महिने कितीही साधना करू द्या, परंतु या महिन्याला अधिक महत्व का आलं? कारण की स्वतः परमात्म्याने या महिन्याला त्यांचं स्वतः नाव दिलेलं आहे. त्याला पवित्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर स्वतः परमात्मा आहे, म्हणून त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. आणि या महिन्यात जो काही साधक साधना करतो त्याला विशिष्ट अशा प्रकारचा लाभ मिळत असतो. विठ्ठल ज्यांच्या कृपा आशीर्वादानं ही आपली पर्वणी आपल्या सगळ्यांना मिळाली, हा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये बघण्याचा सुवर्णयोग आपल्याला लाभला, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. विचार करा, घरी आपण चिंतन करू का? घरी आपलं चिंतन होणार नाही, परंतु अशा संतांच्या संगतीमध्ये आपलं चिंतन होऊ शकतं. आणि आपल्या आत्मा उद्धाराची तळमळ आपल्याला जरी नसली तर आपलं आराध्य दैवत जे आहे, सद्गुरू आहेत, त्यांना मात्र आपली काय आहे? काळजी आहे. त्यांना खरी आपल्या आत्मा उद्धाराची काय आहे? चिंता आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्धार व्हावं जर असं कोणाला वाटत असेल तर केवळ आणि केवळ याच्याकरता फक्त संतांचं हृदय असावं लागतं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कधी होईल? तो परमात्मा माझ्यावरती कृपा कधी करेल? ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संतांजवळ गेल्यावरती, सद्गुरूवरती जवळ गेल्यानंतर हा मार्ग त्यांचा विचारला पाहिजे. परंतु हा मार्ग आपण विचारला जरी नाही तरी आपल्या जीवनाची खऱ्या अर्थाने त्यांना काळजी आहे. म्हणून एवढी मोठी पर्वणी सद्गुरू बाबाजींनी आणि स्वामीजींनी आपल्याकरता हा पर्व काळ उभा केलाय. विशिष्ट असे पर्व काळ असतात, त्या पर्व काळामध्ये साधकाने साधना केली पाहिजे. साधक म्हणजे फक्त महाराज या अर्थात येत नाही. साधक म्हणजे तुम्ही आम्ही सगळीच मंडळी, या भूतलावरती जेवढी असणारी माणसं आहेत, जेवढे असणारे जीव आहेत, ते प्रत्येक आणि प्रत्येक भगवंताचे अंश आहेत, परमात्म्याचे किंवा तुकोबारायांचे साधक आहेत. विठ्ठल आणि ह्या पर्व काळावरती साधना केली पाहिजे. आणि किती मोठी पर्वणी, ज्यांच्या मुखातून आपण कथा ऐकतो त्यांचा अधिकार काय सामान्य आहे का? नाही महाराज, ज्यांच्या मुखावरती स्वतः सरस्वती माता कृपा करते, त्यांच्या अमृतमय मुखातून आपल्याला हे सगळं ऐकण्याकरता मिळतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात, हो, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पालव नवे. या ज्ञानगंगेत जर आपल्याला स्नान करण्याचं सद्भाग्य जर प्राप्त होत असेल, केवळ आणि केवळ ही कृपा फक्त सद्गुरू बाबाजींची आणि स्वामीजींची आहे. विठ्ठल या ठिकाणी उभा राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांची आठवण येते, अंतःकरण भरून येतं. 1.5 महिना झाला जवळपास सद्गुरू आईंची या ठिकाणी आठवण येते. आपल्या सगळ्या साधकांची माय म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, परमपूज्य सद्गुरू गुरुवर्य बाबांच्या आईला जाऊन 1.5 महिना पूर्ण झाला असेल, परंतु एकही दिवस असा जात नाही की आईंची आठवण येत नाही. एवढा मोठा सोहळा आहे, आईची आठवण कुठंतरी मनामध्ये शिल्लक राहते.
जरी आई देहरूपाने गेले असतील तरी कीर्ती रूपाने आई या ठिकाणी आहे, वास्तव्य आहे. साधकावरती ती कृपा आणि ते प्रेम तसंच आहे. हो, ज्ञानोबाराय चिंतन करतात. सोम सूर्यादी ग्रहणे येवणी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित ते दिवस. ज्ञानोबाराय सांगतात ही आपल्याकरता पर्वणी आहे. ज्या दिवशी आई आपल्याला सोडून निघून गेल्या त्या दिवसापासून तर 14 दिवसापर्यंत आपण जो सोहळा केला, हा सोहळा आपल्याकरता एक सण आहे असं मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात. आणि तो जो पर्वकाळ आहे, मला तरी वाटतं याच्यापेक्षा मोठा पर्वकाळ असेल. त्याच्यामध्ये आईंचं स्मरण आपल्याला झालं. आणि ज्ञानोबाराय याच्या पुढे जाऊन वर्णन करतात की एखाद्या साधकाने जर गंगेवरती स्नान केलं, तरी पर्वकाळामध्ये पौर्णिमा असेल, स्नान केलं, त्या स्नान केल्यानंतर त्याला जी पुण्याची फलश्रुती प्राप्त होते त्याच्या काही पटीनं माता पितर मरणे अंकित जे दिवस, त्या आईंच्या कृपा आशीर्वादाने ती फलश्रुती आपल्याला प्राप्त झालेली आहे. विठ्ठल अतिशय संकल्पित वेळ आपल्या जवळ आहे. जास्त विचार करत गेलो तर बाहेर जातो. थोड्याच वेळामध्ये आपल्याला अभंगावरती विचार करायचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आता प्रत्येकाचं या ठिकाणी मी नाव काही घेऊ शकत नाही, कारण की सगळी गुरुवर्य मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, वयाने ज्ञानाने सगळी श्रेष्ठ अशी असणारी मंडळी आहे. पूजनीय काकाही या ठिकाणी आहेत, पण सगळे वारकरी संप्रदायाचे असणारी रत्न आहेत. आता प्रत्येकाचं मी काही नामोल्लेख करत नाही. अभंग तुकोबारायांचा आहे, अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, बाबा ज्यांचा महिमा मी वर्णन करतोय तो परमात्मा फक्त भावाकरता भुकेला आहे. त्याला दुसरं काही पाहिजे नाही. त्याला फक्त भक्ताच्या अंतकरणातील असलेला भाव पाहिजे. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, घेतो गोडी, अंतरीची घेतो आहे गोडी, भावाची आहे गोडी, अंतरीची घेतो अंतरीची घेतो अंतरीची घेतो विठ्ठल आणि या अभंगावरती जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेस चिंतन केलं त्यावेळेस तुकोबारायांच्या लक्षात आलं की ज्या परमात्म्याचं आपण वर्णन करतो त्या परमात्म्याला काय पाहिजे, फक्त भाव पाहिजे. तुकोबाराय सांगतात, परंतु स्वतः परमात्म्याने सुद्धा गीतेमध्ये वर्णन केलंय त्याचं. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती तदह भक्त्या पुरुतम अश्नामी प्रियतात्मन. त्या परमात्म्याला सगळ्या काही गोष्टी पाहिजे असंही काही नाही. एखादा भक्त साधना करण्याकरता निघाला, पूजेकरता निघाला, त्याला सगळं काही साधन उपलब्ध होईल असं होत नाही. आता काही काहीची श्रीमंती एवढी सुद्धा नसते. काही भक्तांची अगरबत्ती घेणे एवढे पैसे सुद्धा त्यांच्या जवळ राहत नाही. परंतु ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, त्यांच्या अंतकरण जर शुद्ध असेल तर शुद्ध अंतकरणाने हो त्यांनी जी भगवंताची पूजा केली त्याच्यामध्ये त्यांचा सुगंध आहे. विठ्ठल मग त्याला फुलं पाहिजे, पत्र पाहिजे, पुष्प पाहिजे असं काही लागत नाही. तुकोबाराय सांगतात, भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवण्या, त्याचे पायी घाला मिठी, मोल ने गे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुलया. त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. मग जो भाव शबरी मातेच्या अंतकरणामध्ये होता, किती भाव होता? एवढा भाव होता, देवाच्या विषयी रोज उठायचं, देवाचं चिंतन करायचं. कारण की मातंग ऋषी हे शबरी माताचे गुरु, त्यांनी त्यांच्या जाण्याच्या अगोदर, वैकुंठाला जाण्याच्या अगोदर शबरी मातेला सांगितलं होतं की तिची भक्ती पाहून, तिची साधना पाहून स्वतः सद्गुरु तिच्यावरती प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला की एक दिवस तुला स्वतः परमात्मा
रामप्रभूंच्या अवतारामध्ये तुला येऊन या ठिकाणी भेट देतील. विठ्ठल किती किती गोड वर्णन आहे. समर्थ सद्गुरु केसंगिरी बाबांच्या चरित्र विजय ग्रंथामध्ये वैकुंठवासी गुरुवरे नासिकेत बाबांनी त्याचं वर्णन केलंय. 7वे अवतारी रघुनंदन शबरीच्या आश्रमी जाऊन आलोट तिची भक्ती पाहून बोरे उच्चिष्ट बक्षिले. काय तो भाव असेल, एवढा भाव अंतकरणामध्ये रोज उठायचं. कधी माझे प्रभू माझ्या आश्रमामध्ये येतील, कधी माझे प्रभू माझ्या कुटीमध्ये येतील, एवढा भाव अंतकरणामध्ये रोज परमात्म्याची वाट बघायची. असं एकही दिवस जात नव्हता, एकही मिनिट असा जात नव्हता. सतत आपल्या आनंदामध्ये रममान असणारे हे भगवत भक्त असतात. असं जीवन शबरी मातेचं होतं. आणि ज्यांचा अभंग आहे तुकोबारायांचं जीवनही तसंच होतं. तुकोबारायांचा विचार केला, सतत स्वतःच्या आनंदामध्ये परमात्म्याची भक्ती करायची. आणि ती भक्ती स्वतःपुरती ठेवली, मर्यादित नाही, तर जगाकरता ती भक्ती तुकोबारायांनी सांगितली. हो, तुकोबा म्हणतात तो भक्तीचा आनंद तुम्ही घ्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडेल ठाई. तुकोबारा सांगतात तो भक्तीचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल, त्या परमात्म्याची कृपा व्हावी लागते. आणि त्या परमात्म्याची कृपा जर तुम्हाला तुमच्यावरती व्हावं वाटत असेल तर शुद्ध अंतकरणापासून परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल तशाच प्रकारे निस्वार्थ भावनाने शबरी मातेने देवाची सेवा केली. रोज परमात्म्याची वाट बघायची, कधी माझे प्रभू येतील. एक दिवस आला महाराज जवळ. स्वतः प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या वेळ कमी असल्यामुळं प्रभू रामचंद्राला लवकर या ठिकाणी घेऊन गेले. प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये आल्यानंतर काय तो आनंद, तो शबरी मातेला एवढा आनंद झाला. देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर देवाला जी फळं दिली ती फळं उष्टी होती महाराज. का? देवाने जर ती फळं खाल्ली, ती फळं खाल्ल्यानंतर देवाला ती आंबट लागू नये, गोड लागावी, याच्याकरता ती फळं अगोदर उष्टी करून बघितली. आणि ती उष्टी फळं कोणी खाल्ली? स्वतः परमात्म्याने खावी. आपलं उष्ट पाणी घरचे पितीन का? पित असतील तर सांगा बाबा. विठ्ठल परमात्म्याने ते बघितलं नाही, ते उष्ट आहे का? परंतु शबरी मातेच्या अंतकरणामधील असलेला तो भाव परमात्म्याला भावला. आणि आशा असणाऱ्या भक्ताचं काय होतो, परमात्मा अधीन होतो. आणि अधीन झाल्यानंतर अशा भक्ताच्या घरी परमात्मा आलेला आहे. शबरी मातेला एवढा आनंद झाला, त्या आनंदाच्या भरात देवाचं दर्शन घेतलं, देवाला ती फळं खायला दिली. लक्ष्मण भैयांनी ती फळं खाल्ली नाही, फेकून दिली. परंतु प्रभूला माहिती आहे भक्ताचा महिमा, भक्ताची जाणं ती दुर्लभ या गती अनेक असते. विठ्ठल मग तो भक्त कसा आहे हा तो परमात्मा बघत नाही. कोणत्या कुळातील आहे, कोणत्या जातीतील आहे, यारे यारे लहान थोर याती भलते नरनारी. साधू संतांनी त्याचा विचार केलाय. परंतु भगवंताच्या बाबतीत जर विचार केला, जनी जटाई नेने भगवंत निष्ठे भाव भक्ती देखो लिया, निष्ठे भाव भक्ती देखो लिया. जनी जटाई नेने भगवंत निष्ठे भाव साधू संतांनी या सगळ्या संतांची यादी दिली की परमात्म्याने कोणावरती प्रेम केलं, कोणावरती कृपा केली, त्यानं जातपात बघितली नाही. उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठ भाव भक्ती देखुनिया. दासे पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी. सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्या सुख रूपू लागे. नरहरी सोनार घडू फुंकू लागे चोखो मेळा संगे ढोरे वेडे. नामयाची जणी सवेवेची शेनी धर्मा घरी पाणी वाये जाडे. नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानियांची भिंत अंगी ओढे. अर्जुनाच्या रती होया सारथी भक्षी पोहे प्रीती. सुदाम्याचे गवळ्यांचे घरी अंगी गाई ओळी. द्वारपाळ बळी द्वारी झाला
एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशा अंबरीशाचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माती वाहे गोऱ्याता कुंभाराची हुंडी त्या मेहत्याचे अंगेवरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याचे. किती मोठी यादी दिली. ह्या यादीचा विचार केला ते सगळे संत मंडळी आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भक्तीला बोलून स्वतः परमात्मा त्यांच्या जवळ आला आणि त्यांची सगळी सेवा केली. परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. हा भाव या अभंगामध्ये 2 दृष्टांताने जगद्गुरु तुकोबारायांनी दिलाय. परंतु अभंगाचा जर विचार केला तर कितीतरी असे भक्त आहेत त्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. बरं, सगळ्यात श्रेष्ठ असणारा परमात्म्याचा भक्त जर कोण असेल तर भक्तवर्य अर्जुन आहे. किती देवाची भक्ती केली. अर्जुन जरी झोपला तरी अर्जुनाचे केस झोपेमध्ये जय श्रीकृष्ण बोलत होते. प्रमाण त्यांचा बोला देव भक्ताचा अंकिला. हो, पण एवढा अर्जुन भगवंताला शरण गेला होता. किती शरण गेला होता. बरं, अर्जुनाला माहिती आहे पूर्व जर महाभारतामध्ये युद्धाच्या वेळी अर्जुनाचा आपण विचार केला, अर्जुनाचा भक्तीचा विचार करण्या अगोदर एक विचार आपल्या लक्षामध्ये येतो की परमात्म्याची भक्ती करत असताना अहम ब्रह्मास्मी, तो परमात्मा स्वरूप म्हणजे मी आहे, हे सगळं काही ज्ञान अर्जुनाला होतं. परंतु सगळं काही ज्ञान असताना सुद्धा मनामध्ये विचार आला. देवाला सांगितलं, देवा हे तुम्हाला सगळं समजावून सांगतोय, मला युद्ध करण्याकरता भाग पडतोय. परंतु मनामध्ये एक शंका अर्जुनाच्या मनामध्ये राहिली. जरी वधू करुणी गोत्ररांचा व सोटा होईल पापाचा, मज जोडला तू हातीचा दुरी ओसी. बरं, ज्ञानोबारांनी अर्जुनाची गंमत सांगितली. भगवान परमात्म्याला सुद्धा अर्जुनाचा हेवा वाटावा. अर्जुना काय प्रश्न विचारतो, अर्जुनाने जो प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता देवाला सुद्धा विचार करावा लागतो. विठ्ठल ज्ञानोबाराय त्याचं चिंतन करतात. ज्ञानोबारांनी सांगितलं, जरी वधू करुणी गोत्ररांचा. अर्जुन सांगतोय, देवा अरे हे माझे नातेवाईक मंडळी आहे, माझी जवळची माणसं आहे, आणि यांना जर मी मारलं तू माझ्या जवळ थांबणार नाही, पळून जाशील. आतापर्यंत मी तुझी केलेली भक्ती आहे, त्या भक्तीच्या माध्यमातून तू माझ्या जवळ आहे, आणि असं पाप जर मी माझ्या हातून जर केलं तर तू मला सोडून निघून जाशील, असं अर्जुन सांगतोय. किती देवाविषयी प्रीती. स्वतः अर्जुना करता अर्जुनाचं सारथ्य स्वतः परमात्म्याने केलंय. पायू कुपाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पंचजन्य स्फुरलेला अवलेलाची. हो, स्वतः भगवान परमात्म्याने पुढे येऊन ते वार स्वतःच्या छातीवरती घेतले. हा असणारा परमात्मा. फक्त भक्ताच्या अंतकरणामध्ये भाव असला तर परमात्मा कृपा करतो. विठ्ठल कितीतरी भक्तांची यादी आपल्याला या अभंगामध्ये विचार करता येईल. शबरी मातेचं जे कुळ आहे ते कुळ काय आहे, भिल्ल कुळातील शबरी माता आहे. आणि या अभंगाचा विचार करत असताना मला या अभंगाची सेवा करायची असा विचार मनामध्ये ज्यांच्यामुळे आला, स्वानंद सुखनिवासी समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा. बाबा हे भिल्ल कुळातील आहे, आणि अशा कुळामध्ये बाबांचा जन्म झाल्यानंतर सुद्धा परमार्थाच्या स्वरूपामध्ये उच्चांक भक्तीचा कोणी गाठला असेल, केवळ आणि केवळ समर्थ सद्गुरु बाबा आहे. विठ्ठल काय बाबांचं जीवन आहे. ज्ञानोबारांचा विचार करताना काही गोष्टी मनामध्ये येतात. चिंतन जर करत असताना उपजताची ज्ञानी आले वर्म हे जाणवणी. उपजताच ज्ञान ज्ञानोबारांच्या ठिकाणी होतं, तसं उपजताच ज्ञान ज्यांच्या जवळ होतं समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा. बाबा उपजताच ज्ञानी होते. बाबांना कुठं तीर्थयात्रेला जाण्याची गरज पडली नाही. तीर्थयात्रेला बाबा गेले हे आपल्याला माहिती आहे, परंतु बाबाला काही शास्त्राचा अभ्यास करावा लागला नाही. उपजताच ज्ञान बाबांच्या ठिकाणी होतं. हे महात्मे काही अलौकिक असतात, विशेष असतात. ज्ञानोबारांनी यांचं चिंतन करावं. तैशी दशेची वाट न पाहता वैसेची ह्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. तिये सिद्ध प्रज्ञेची लाभे मनची सार स्वतः दुबे मग सकळ शास्त्रे स्वयंबे निगती मुखे. सद्गुरु बाबा असं आम्ही ऐकलंय, बाबांना कधी बघितलं नाही, परंतु बाबा जे बोलायचे ते ब्रह्मज्ञान, ते शब्द बाबांच्या मुखातून निघायचे. तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद, सदेह सच्चिदानंद कानो व्हावे ते. विठ्ठल
बाबा सहज उपदेश करायचे आणि कितीतरी ज्ञान बाबांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळायचं. अशी जुनी मंडळी या ठिकाणी आहेत. या कीर्तन मंडपामध्ये ज्ञानसागरामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. ही जुनी कीर्तनकार या ठिकाणी असेल, गणपत बाबा आहे, रामनाथ बाबा आहे, ससे महाराज आहे, ही सगळी मंडळी असेल. समोरही काही अशी मंडळी आहेत 80 वर्षाची 90 वर्षांनी ज्यांनी समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबांचं वास्तवातलं जीवन बघितलं. परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू स्वामीजी कीर्तनामध्ये स्वामीजी समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबांचं ज्यावेळेस वर्णन करतात त्यावेळेस कधीतरी आपलं स्वतःचं अंतकरण भरून येतं. हे ऐकत असताना आपलं अंतकरण भरून येतं, परंतु वास्तवात हे जीवन कसं असेल. विठ्ठल संतांचं जीवन हे आईचं आहे, त्यांचं हृदय हे आईचं आहे. जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं, आणि जगाला जर सुखाची प्राप्ती झाली त्याचा आनंद मात्र संतांना आहे. पै पायी काटाने हटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढेल्याचे. ज्ञानोबा म्हणतात उन्हाळ्याचे दिवस आता चालूच आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादा मनुष्य अनवाणी पायाने फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर त्याच्या पायामध्ये एखादा काटा घुसला, पाया अगोदर पोळलेला आहे आणि पायामध्ये जर काटा घुसला, किती ती वेदना. पायाला जर वेदना झाली तर व्यथा मात्र डोळ्याला होते. तसं जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं, आणि जगाला जर सुखाची प्राप्ती झाली त्याचा आनंद मात्र संतांना आहे. आणि असा आनंद कोणाला असेल? समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबा. किती आनंद आहे जगाविषयी, जगाच्या कल्याणाविषयी सतत तळमळ असते. हो, व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणीही असू नये. हो, पण सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे फक्त साधू संतांचं आणि महात्म्याचं अंतकरण असतं. अवघे जन सुखी रहावे, अवघे जन सुखी रहावे, सुखी रहावे, असू नये दुःखी कोणी एक, असू नये दुःखी कोणी एक, असू नये दुःखी, असू नये दुःखी कोणी एक. ऐसा आशीर्वाद बाबा नित्य देती, ऐसा आशीर्वाद बाबा नित्य देती, बाबा सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे ही तळमळ मात्र संतांना आहे, साधू संतांना आहे. ही तळमळ समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबांना आहे की सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. गुरुवर्य पाठामध्ये आमचे मोठे माऊली सांगत असतात, ज्याचं अंतकरण मोठं आहे तो महात्मा आहे. संतांना खरी आपली तळमळ आहे. आपल्या जीवनाविषयी आपलं काहीतरी उद्धार झालं पाहिजे संतांना नेहमी वाटत असतं. एखादी आई आहे, आईचं अंतकरण कसं असतं, तिचं लहान बाळ आहे, शाळेमध्ये ते जात नाही. आई सांगते बाबा उठ ना, शाळेत जायचं तुला वेळ होतोय. तो सांगतो आई अजून झोपू दे 5-10 मिनिटं. आई सांगते बाबा उठ, तरी तो उठत नाही. 5 मिनिटं आई अजून. आई सांगते बाबा तुझ्यासारखा हुशार आपल्या गावामध्ये नाहीये. आणि असं म्हटल्यानंतर तो छाती फुगल्यासारखं उभा राहतो आणि विचार करतो माझ्यासारखं हुशार कोणी नाहीये. गावातील माझे जे मित्र आहे ते वेडे आहे. आई मला हुशार म्हटली ना, आता येड्याचं सोंग घेता येणार नाही, मी हुशार झालं पाहिजे. ते पटकन उठतं, दप्तर घेतं ना, सांगतं आई चल दे लवकर डबा, आणि डबा घेतं आणि शाळेत जातं. शाळेत गेल्यानंतर मला याचं सांगायचं कारण काय, आई हुशार म्हटली, त्या हुशारपणाचं शहाणपण त्याच्या ठिकाणी आलं. ते शहाणपण आपल्याला कोणी दिलं असेल ते साधू संतांनी दिलंय. काकड्यामध्ये आपण नेहमी म्हणतो उठा उठा साधू संत साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा उठा साधू संत, ज्या अर्थी संतांनी आपल्याला उपदेश केलाय त्या अर्थी यशामागे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. उठा उठा साधू संत कोणाला उपदेश केलाय? ज्या साधू संतांना उठण्याकरता सांगतायत, जे उशिरा उठत असेल ते साधू संत आहेत का? मोठी गंमत आहे. याचा विचार केला तर उठा उठा साधू संत हे जगाला उद्देशून संत तुकोबार यांनी आधी करून सर्व महात्म्यांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय.
की उठा उठा साधू संत साधा आपले इथं. साधू संत हे आपल्याला म्हटलंय, त्या साधू संतांचं शहाणपण आपल्या ठिकाणी येतं आणि ते आल्यानंतर आपण हुशार होतो, म्हणजे परमार्थ करतो. परमार्थ करत असताना तो शुद्ध मार्गाने केलं पाहिजे. अशुद्ध मार्गाने तुम्ही कितीही परमार्थ करा, त्याची गती किंवा त्याची फलश्रुती आपल्याला मिळणार नाही. परंतु शुद्ध अंतःकरणापासून एखाद्याजवळ ज्ञान जरी नसलं, परंतु त्याची भक्ती ही उच्च कोटीची जर असेल, त्याच्यावरती सुद्धा परमात्मा कृपा करतो. आणि ती कृपा ज्या भक्तावरती केली ती भक्त शबरी माता आहे. आणि हे अभंगाचं प्रथम चरण. ऐका महिमा बरी, 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 ऐका महिमा बरी. काय भिल्लनीची गोरे, काय भिल्लनीची गोर प्रेमाचा मुकेरा, गोर प्रेमाचा ऐका महिमावडीचे, बोरे खाये भिल्लीटीचे किंवा भिल्लिनीचे. असा महिमा भक्तांचा आहे. ज्या भक्ताकरता स्वतः परमात्म्याने त्यांचं उष्ट खावं, काय अधिकार असेल? जनाबाईचा काय अधिकार होता? एवढी भगवंताची भक्ती केली, देवाला शिव्या देण्याचा अधिकार सुद्धा त्यांना प्राप्त झाला. अभंगामध्ये जनाबाईंनी परमात्म्याला शिव्या दिल्या ना. अरे विठ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री चुडाली तुझे गेलेले मडे, तुला पाहुणी का रडे उभी राहुणी अंगणी, शिव्या देती दासी झाली. स्वतः परमात्म्याला शिव्या देण्याचा अधिकार प्राप्त झाला. कुणी उठून देवाला बोलून जमत नाही. आपलं प्रारब्ध जर फिटलं, आपल्या जीवनामध्ये नको ती गोष्ट घडली, तर आपण सरळ उठून देवाला दोष द्यायला लागतो. देवा, मी काय तुझं वाईट केलं की तू माझ्यासोबत असं करतोय? देवाला भांडायला आपण लगेच जातो. बरं, देवाला भांडल्यानंतर देव ऐकतो. आपल्यासारख्याला भांडून पहा, आपा पदर डोक्यात घालू. विठाल एवढं चंचल आपलं मन आहे. आणि या चंचल मनामुळं देवाची भक्ती घडत नाही. हो, देवा माझे मन मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते मन अगदी देवाजवळ लावा लागतं. खऱ्या अर्थाने परमात्म्याची भक्ती करावी लागते. आणि ज्या दिवशी आपलं अंतःकरण शुद्ध होईल, मन एकाग्र होईल, त्याच वेळेस परमात्मा चिंतन घडतं. आणि परमात्मा चिंतन घडल्यानंतर स्वतः परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. तुकोबाऱ्यांचं विशेष आहे. भगवान परमात्म्याने कृपा केली तर ही भक्ती आपल्याकडे घडते असं नाही, त्या भक्तीचं वर्म आपल्याला कळतं. विठ्ठल शुद्ध अंतःकरणापासून आपण जर भक्ती केली, त्या भक्तीच्या माध्यमातून परमात्मा स्वतः आपल्या जवळ येतो. कारण की तो प्रेमाचा भुकेलाच आहे. हे अभंगाचं दुसरं चरण. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला,
देवाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तुकोबारायांनी तिसऱ्या चरणामध्ये हे उदाहरण दिलंय की सुदामजी हे भगवान परमात्म्याचे मित्रही आहे आणि भक्तही आहे, परंतु प्रारब्ध असं एक द्वारकेचा राजा झाला आणि एक त्याच्या गावामध्ये काय झालं, दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्या जवळ आहे ते सुदामजी. काय प्रारब्ध आहे महाराज, स्वतःचा मित्र द्वारकेचा राजा आहे, परंतु आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नाही. ब्राह्मण कुळामध्ये आहे सुदामजी आणि त्या कुळामध्ये रोजचा नित्यनेम देवाची सेवा, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी सुदामजी जेवत नव्हते. भगवान परमात्म्याविषयी असलेली निष्ठा आहे. रोज 5 घरं मधुकरी मागायचे आणि त्या 5 घरामध्ये मधुकरी जर कोणी दिली नाही तर जास्त घर घ्यायचं नाही. त्या 5 घरामध्ये कोणी देई अथवा न देऊ, परंतु स्वतःचा नित्यनेम तेवढा, त्याच्यावरती आपली उपजीविका भागायची. आणि याच्या नंतरही कोणी याचक जर आपल्या दारामध्ये आला त्याला सुद्धा त्याच्यातून नैवेद्य द्यायचा किंवा ते प्रसाद द्यायचे. असं सुदामजीचं जीवन आहे. तर त्या जीवनामध्ये किती दारिद्र्य. आता आपल्या घरामध्ये 2 आठवडे बाजार नाही झाला तर आपल्याला माहिती आपली काय अवस्था होती. तुमचं सोडा, माझी तीच अवस्था आहे. विठ्ठल उपजीविकेकरता मनुष्याला कष्ट करावीच लागतात. सुदामजीच्या जीवनामध्ये एवढं दारिद्र्य, खाण्याकरता अन्न नाहीये. स्वतःच्या पत्नीचं पोट भरेल ना भरेल याच्याविषयी काही नाही, स्वतःचं पोट भरेल ना भरेल याच्याही विषयी काही वाटत नाही, परंतु स्वतःचे जे मुलं बाळ आहे त्यांचं मात्र पोट भरलं पाहिजे. परंतु ते सुद्धा घरामध्ये अन्न नव्हतं. एवढं दारिद्र्य जीवनामध्ये जगत असताना त्यांच्या पत्नीने सांगितलं, हो तुमचे जे मित्र आहेत ते द्वारकेचे राजे म्हणे आणि त्यांना तुम्ही भेटण्याकरता जा, आपल्याला काहीतरी ते मदत आपल्याला करतील. असं सांगितल्यानंतर सुदामजीचं अंतःकरण भरून आलं. ज्या देवाची भक्ती करतो, कशा करता करतो, काही मागण्याकरता. माझा मित्र जरी असला तो परमात्मा आहे हे सुदामजीला माहिती आहे, तरी पण मागण्याकरता मनामध्ये काहीच वाटत नाही, काही परमात्म्याला मागायचं नाही. आपली जी वृत्ती आहे देवाचं भजन करणं, भक्ती करणं, त्याने जर कृपा केली त्याला द्यायचं असेल तर तो देईल, परंतु मी मागणार नाही. परंतु पत्नीला सांगितलं, आनंदही झाला की माझ्या मित्राचं, माझ्या भगवंताचं दर्शन तरी मला होईल. ह्या हेतून निघाले सुदामजी. दरिद्र एवढी, पायामध्ये चप्पलही नाहीये, अशा अवस्थेमध्ये देवाचं भजन करत आले. आणि द्वारकेला आल्यानंतर शिपायांनी अडवल्यानंतर त्यांना आत जाऊन देत नाही. सुदामजी सांगतात, अरे मला आत जाऊ दे, आतमध्ये जो बसलेला आहे तुमचा राजा आहे, तो माझा मित्र आहे. त्याच्याकडे बघून हसायला लागली ही मंडळी. सांगितलं, तू आणि भगवंत तुझा मित्र आहे, हा राजा तुझा मित्र आहे, शक्य वाटत नाही ना, खरं वाटत नाही. सुदामजीला धक्के मारून त्यांनी बाहेर काढून दिलं. पण तो सुदामजीने सांगितलं, फक्त एक निरोप माझ्या देवाजवळ पोचवा, माझ्या मित्राजवळ पोचवा की तुमचा मित्र सुदामा आलाय. असं शिपायांनी देवाजवळ निरोप दिला, राजाजवळ निरोप दिला. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की तुमचे मित्र सुदामजी तुम्हाला भेटण्याकरता आले. सुदामा शब्द ऐकताच स्वतः परमात्म्याला काही भान राहिलं नाही. पळत पळत बाहेर आले आणि बाहेर जाता जाता पळता पळता सुदामा दिसला. लांबून परमात्मा पळत गेले. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया सुदामा को, लगाया गले से सुदामा को हुआ रुक्मिणी को
गोड झाले. ही चाल ऐकल्यानंतर तो भाव आपल्या मनामध्ये ते उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभा राहिले ना. स्वतः परमात्म्याला आनंद झालाय. देव बाहेर पळत आले आणि स्वतःच्या मित्राला भक्ताला मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर सुदामा सुद्धा रडायला लागला आणि परमात्मा सुद्धा रडायला लागले. स्वतः सुदामजीला परमात्म्याने हात धरून राजवाड्यामध्ये आणलंय. राजवाड्यामध्ये आणल्यानंतर आसनावरती त्यांना बसवलंय. बसवल्यानंतर स्वतः परमात्म्याने त्यांची पूजा केली. सुदामजीची पूजा करता करता ताट आणायला सांगितलं. ताट आणलं. स्वतः आपल्या भक्ताचे चरण परमात्म्याने धुतले आणि चरण धुत असताना अनवाणी पायाने सुदामजी देवाला भेटण्याकरता आले. पायामध्ये काटे घुसलेले. ते काटे काढता काढता त्याच्यातून रक्त येतंय. जे चरण धुण्याकरता पाणी घेतलंय ते पाणी सुद्धा लाल झालंय. आणि त्या पाण्याकडे बघून त्या पायाकडे बघून देवाच्या अंतःकरण भरून आलं आणि स्वतः परमात्मा सुद्धा रडायला लागले. हो, स्वतःच्या अश्रूंनी आपल्या भक्ताचे पाय परमात्म्याने धुतले. धुतल्यानंतर सुदामजीला सगळ्या राण्यांना सांगितलं की सुदामजीला चांगले वस्त्र द्या घालण्याकरता. म्हणून परमात्म्याचे स्वतःचे वस्त्र आपल्या भक्ताला घालण्याकरता दिले. दिल्यानंतर सुदामजी 2 दिवस तिथे राहिले. सगळं काही यथोचित सन्मान आपल्या मित्राचा आपल्या भक्ताचा परमात्म्याने केलाय. आपला भक्त आला हे आनंदच आहे. आनंद झाल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन बसायचं आणि चर्चा करायची. जुन्या आठवणी सांगायच्या. परमात्म्याने सांगितलं सुदामा अरे आठवतं का तुला आपण आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये आपल्या गुरुमाताने आपल्याला सरपण आणण्याकरता सांगितलं होतं. आणि ते आणण्याकरता ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस वारं वावदान सुटायला लागलं. मी ह्या कडाला तर तू ह्या बाजूला. मध्ये नाले वाहतात. धो धो पाऊस येतोय. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला विचारायचा सुदामा बरा आहे का बाबा. आणि सुदामा विचारायचा भगवान श्रीकृष्ण बरा आहे का तू. असं सुदामजी आपल्या देवाला विचारायचे. मित्राला विचारायचे. सुदामजीचं अंतःकरण भरून आलं. देवा अरे एवढा मोठा परमात्मा आहे. राजा आहे तू. आणि बालपणीच्या अजून सुद्धा गोष्टी तुझ्या लक्षात आहे. एवढा मोठा झाला मला वाटलं मला विसरला असेल. पण नाही तो स्वतः परमात्मा आहे ना. स्वतःच्या मित्राला तो विसरला नाही. एवढा आनंद झाला. सुदामाजीचं सगळं यथोचित सन्मान केला. आणि जात असताना विचारलं खरे बाबा घरी सगळं बरं आहे ना. स्वतः परमात्मा सुदामजीला विचारताय तुझे मुलं बाळ बरे आहेत का. वहिनी बरे आहे का. आणि वहिनीने माझ्याकरता काही पाठवलं नाही का. त्यावर सुदामजीनं ती जे गाठोडं होतं पोह्याचं ते बाजूला लपलं. देवाने ते बघितलं ना. स्वतः परमात्म्याने ते गाठोडं हिसकावून घेतलं आणि ते पोहे आवडीनं कोणी खाल्ले परमात्म्याने खाल्ले. त्याचा परिणाम सुदामजीला काय दिलं हे सगळ्याला आपल्याला माहित आहे. हो सुदामा ब्राह्मण मुख्य दारिद्र्य पेरीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेलेला शुद्ध भाव कोणीया गाव सोन्याचा दिदला. स्वतः परमात्म्याने ते पोहे खाल्ले. पोहे खाल्ल्यानंतर 2 दिवस झाले. 2 दिवस झाल्यानंतर स्वतः परमात्मा विचारतोय सुदामजी घरी जायचं नाही का. आता 2 दिवस झाले. कशा करता घरी जायचं नाही की सुदामजीची पत्नी वाट बघत आहे. प्रतिवता असणारी सुदामजीची पत्नी आहे सुशीला. पतीच्या मता अनुसरून प्रतिवता अनायासे आत्महिता भेटीची का ज्ञानोबर आहे त्याचं चिंतन करतात. आपल्या पतीशिवाय ती जेवत नाही. 2 दिवस झाले. भगवंताला काळजी पटली. स्वतःचे मुलं बाळ उपाशी आहेत. मग जास्त दिवस सुदामजीला थांबून देता येत नाही. देवाचे जे असणारे वस्त्र आहे स्वतः परमात्म्याने ते काढून घेतले आणि जे जुने वस्त्र ज्या वस्त्राने सुदामजी भेटण्याकरता आले ते वस्त्र परमात्म्याने परत दिले आणि ते वस्त्र घालून सुदामजी निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर जाता जाता विचार केला काय देवाने माझ्यावरती कृपा केली. आणि सुदामजी ज्या वेळेस महालाच्या बाहेर आले सुदामाची जोपर्यंत आकृती दिसते तोपर्यंत परमात्मा रडतोय. रडता रडता आपल्या मित्राला आपल्या भक्ताला बघतोय कधी माझा भक्त मला परत भेटण्याकरता येईल. भक्ताला जाऊन देत नाही परंतु अंतःकरणही भरून आलं. परंतु घरी सुद्धा त्याची पत्नी त्याची वाट बघत आहे. 2 दिवस झाले त्याची पत्नी जेवलेली नाही. भक्ताचं अंतःकरण हे परमात्म्याला कळतं. आणि जाता जाता सुदामजी सुद्धा विचार करायला लागले काय देवाची माझ्यावरती कृपा असेल की मी जे मागण्याकरता गेलो माझ्या पत्नीने मला कशा करता पाठवलं ते मला परमात्म्याने दिलं नाही.
दिलं नाही याचा अर्थ मी त्याच्या भक्तीपासून बाजूला जाणार नाही. त्याने जर दिलं असतं, त्याच्या भक्तीत माझा खंड पडला असता, त्याचं चिंतन मला झालं नसतं. परमात्म्याने मला जे काही नाही दिलं ती देवाचीच कृपा आहे. ज्या कामाकरता गेलो ते काम माझं झालं, देवाचं दर्शन मला झालं. असं अर्थ ज्यावेळेस सुदाम नगरीमध्ये आले आणि आल्यानंतर ते बघितलं, ते चित्र बघितलं, संपूर्ण सुदाम नगरी सोन्याची झाली. कशाचा परिणाम? त्या भक्ताच्या अंतकरणातील असलेला त्या भक्तीचा परिणाम. विठ्ठल पोळे थोडे म्हणून त्या मुठभर पोया करता संपूर्ण सुदाम नगरी सोन्याची दिली. हो, हा भक्ताचा असणारा अधिकार आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याने जर काही साध्य केलं असेल ती परमात्म्याची कृपा साध्य केलेली आहे. आणि जी भक्ती केली ती भक्ती करत असताना त्या भक्तांनी जर परमात्म्याने प्रेम केलं, त्या भक्ताच्या अंतःकरणातील परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. तू काही बघत नाही, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तू का म्हणे भक्ती पुढे, ते थोडं आहे की उष्ट आहे हा परमात्मा बघत नाही, त्याच्यातील भाव बघतो. सुदामा देवाला भेटण्याकरता गेलाय. साधूचं हृदय कसं आहे, त्यांचं जीवन जर बघितलं तर पायामध्ये चप्पल नाही, परंतु संतांचं हृदय फक्त परमात्म्याचं चिंतन करायचं आणि हे सगळं ठेवा आपल्याकरता जपून ठेवायचा. आणि आपल्याकरता पायामध्ये चप्पल न घालता अनवाणी पायानं समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा अविरतपणे जीवन झिजवलं. कोणाकरता झिजवलं? आपल्याकरता. बाबांचा विचार जरी केला तर आपलं अंतःकरण भरून येतं. काय ते जीवन असेल? बाबांच्या पायामध्ये चप्पल नाही, परंतु प्रत्येक भक्ताच्या घरी जायचं, त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचं दुःख बघायचं, त्याच्यावरती कृपा करायची. काय बाबांचं अंतःकरण असेल? समर्थ सद्गुरू बाबांच्या किसनगिरी विजय ग्रंथाचं पारायण जर केलं तर संपूर्ण समर्थ सद्गुरू बाबांचं जीवनचरित्र आपल्या समोर उभा राहतं. मग विचार करा, हे संतांनी जे सद्ग्रंथ आपल्याकरता करून ठेवलं, अशा जीवनाचं जर आपण चिंतन केलं, निश्चित आपलं जीवन तसं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ही साधू संतांची कृपा असते. समर्थ सद्गुरू बाबांची ही कृपा आपल्यावरती आहे. त्याकरता हे सगळं देवगड बाबांनी आपल्याकरता करून ठेवलंय. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे आम्हा अनाथा कारण पंढरी निर्माण केली देवे, तसं आपल्याला म्हणावं लागेल की गुरुदास म्हणे आम्हा अनाथा कारणे देवगड निर्माण केले देवे. विठ्ठल जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत कलियुगाचा काळ फार भयंकर आहे, परंतु याच्या पलीकडे जाऊन आपलं जीवन अजून सुखरूप आहे. आणि हे सुखरूप जीवन जगत असताना आपण फक्त चिंतन केलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची, गुरुवर्य बाबाजींची आणि स्वामीजींची कृपा आपल्यावरती आहेच, पण आपल्या जीवनामध्ये या थोर मोठ्या साधू संतांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. कारण की आपली असणारी देवगडची परंपरा आहे ही फार दिव्य परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी ज्ञानोबारापासून तुकोबारापासून जी परंपरा चालत आली ती परंपरा से समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, बाबांपासून पूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा आणि बाबांपासून परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु स्वामीजी, ही मोठी परंपरा आहे. या परंपरेचे आपण पाईक आहे, हे आपलं जीवनातील मोठं सद्भाग्य आहे. आणि याचा आपण काय केलं पाहिजे? जतन केलं पाहिजे. परमात्म्याच्या चरणी आणि या पर्वकाळानिमित्त भगवान दत्तात्रयांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की बाबांना जसं, स्वामीजींना जसं अपेक्षित जीवन आहे, आपल्या सगळ्यांकडून जशी साधना त्यांना अपेक्षित आहे तशीच साधना आपल्याकडून अविरतपणे घडत राहावी. वास्तविक आपलं जीवन फार वाईट आहे. अपराधाने भरलेलं गेलंय, अज्ञानानं भरलं गेलंय. मी तव अनाथ अपराधी कर्म हिनमती मंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माये बापा, असं आपलं जीवन आहे. आणि या अज्ञानी जीवनामध्ये प्रकाश रूपी अंधकार या सद्गुरूंचा आपल्यावरती पडलेला आहे. पण वेळोवेळी आपल्याला सद्गुरू या अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम करत असतात. जे अविद्या राती रुसूनिया गेले ज्ञान अज्ञान चांदनिया तो सुदिनू करून आणि या सोबदाचा. म्हणून परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करतो की या साधू संतांची सेवा आमच्याकडून नेहमी सतत घडत राहावी. नाहीतर आपलं जीवन काय, आपल्या जीवनाचा जर विचार केला तर आपण तरुण जाऊ शकत नाही, परंतु या साधू संतांच्या सहवासामध्ये निश्चित परमात्म्याची कृपा कधी ना कधी आपल्यावरती होईल. मग एवढंच भगवंताच्या चरणी, गुरुवर्य बाबांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो की वेळोवेळी आपली सेवा घडत राहावी. झालेली सेवा ही विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या, भगवान दत्तात्रयांच्या, गुरुवर्य बाबांच्या, स्वामीजींच्या चरणी माझे सद्गुरू
गुरुवर्य वैकुंठवासी नासिकेत बाबा कोरेकर यांच्या चरणी, सगळ्या साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून परत करा, परंतु जे काही बरोबर असेल ते मात्र जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. हे माझं काहीच नाहीये. मोठ्या मोठ्या गुरुवारांच्या मुखातून जे श्रवण केलं तेच सांगण्याचा प्रयत्न केला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळेच गुरुवार आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा भजन करा. मूळ बेस आपला कीर्तन परंपरेचा, आणि या कीर्तन परंपरेमध्ये महाराज जरी वयाने कमी असले तरी सुद्धा एक समर्थ आणि समृद्ध परंपरा त्यांच्या जीवनामध्ये लाभलेली आहे. त्यांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य वर्णन करायचं जर झालं, साक्षात स्वामीजी समोर बसलेत आणि सर्व वयाने ज्येष्ठ मंडळी ही कीर्तन श्रवणासाठी आहेत. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. शशिकांत महाराज कोरेकर यांचे आजोबा परमश्रद्धेय वैकुंठवासी नचिकेत महाराज, ज्या कालखंडामध्ये देवगड देवस्थानला कुठल्याही प्रकारची साधन संपदा उपलब्ध नव्हती, कुठल्याही प्रकारचे छापील मजकूर उपलब्ध नव्हता, अशा कालखंडामध्ये किसनगिरी विजय नावाचा ग्रंथ निर्माण करण्याचं ज्या सत्पुरुषाने कार्य केलं ते नचिकेत महाराज. आणि त्यांचे हे नातू म्हणजे ही थोर पुण्याई अशी या घराण्याला लाभलेली आहे. आणि या पुण्यपुरुषाचं आज नचिकेत महाराजांचे खऱ्या अर्थी स्मरण तुम्हाला आम्हाला निश्चित होत आहे. पुढे हाच धागा कंटिन्यू राहत असताना पूजनीय महाराजांच्या सुविद्य पत्नी सौ प्रतीक्षा कोरेकर, शशिकांत कोरेकर यांनी जो ग्रंथ नचिकेत महाराजांनी शुद्ध मराठीमध्ये तयार केला, तो त्याच्या अनेक ग्रंथाची पारायणे तुम्ही आपण करतो. प्रत्येक भक्तांच्या घरात तो ग्रंथ आहे. परंतु जागतिक दर्जाची जी भाषा आपली आहे, जी जगभर चालल्या जाते, त्या इंग्रजी भाषेचा तुम्ही आपण स्वीकार केलेला आहे. या इंग्रजी भाषेत भाषांतर न करता भावार्थासह मांडणी महाराजांच्या सौभाग्यवतीने केले. खरा तुमच्या आमच्यासाठी हा अभिमानाचा भाग आहे. भाषांतरकार अनेक असू शकतात, भाषांतर अनेक मंडळी करतील, परंतु जो मायेचा ओलावा आहे, ज्या मातीत बाबांनी जन्म घेतला त्याच मातीत नचिकेत महाराज होते, त्याच मातीत पुढे कोरेकर महाराज, शशिकांत महाराज आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत. हा मुद्दाम खुलासा पूजनीय गुरुवरे बाबाजींच्या सूचनेनुसार करत आहोत. अशा या कीर्तन परंपरेमध्ये आज महाराज आहेत. तुम्हाला सर्वांना ही बाब माहीत असावीत म्हणून मुद्दाम मी सांगितली. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले पुरे वेडी वापुरे